Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जहरी टीका केलेली आहे। त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे आणि त्यांच्यावर आरोप केलेला आहे की ते भटकती आत्मा आहेत। याबद्दल सर्वसामान्य पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत, कारण या वक्तव्यामुळे जालन्यातील जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडीचे यांच्यामध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे। दादा काय सांगणार, नरेंद्र मोदींनी जी टीका केली याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर देशाचा एक पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक सर्वोच्च नेता असलेले राष्ट्रीय शरद पवारजी यांच्यावर जे टीका केली आहे, ही टीका म्हणजे त्यांना आता मोदी साहेबांना त्यांची हार निश्चित दिसते। त्यांना माहिती आहे की आता आपण कुठंतरी पराभव होत असताना त्यांनी एक वयाच्या 85व्या नेत्यावर त्यांनी टीका करणं, मला असं वाटतं त्यांनी जे भटकती आत्मा म्हटली, भटकती आत्मा कोणाला म्हटले पाहिजे, खरं तर ते नरेंद्र मोदीला म्हटली पाहिजे, कारण ती भटकती आत्मा आहे। हे तर एक राजनीतिक आणि एक सांसारिक व्यक्ती आहे पवार साहेब, आणि हे असं म्हणतात की मी यांच्यामुळे यांचा एक शब्द यांच्यावर शोभतो, ते असं आहे की मंजिल तो पालूंगा भटकते भटकते सही गुमराह तो वो जो घर से निकले। आणि ह्यांनी जे म्हटलं हे तर सांसारिक आहे शरद पवार साहेब। ते ह्यांनी संसार कुठे आहे, जी यांची म्हणजे पंतप्रधान व्यक्तीने काय म्हणावं त्यांना कळायला पाहिजे की आपण कोणत्या व्यक्ती त्यांची उंगली धरून राजकारणात आले। त्यांनी सांगितलं, त्यांनी 2 शब्द म्हटले, मग ते भटकते आत्माही म्हणतात, एक तर त्यांनी क्लिअर करावं, मग त्यांची उंगली पण त्यांना गुरुही मानतात। हे त्यांना सभ्य नाही ही भाषा, यांच्या बोलणं हे उद्धटपणाचं बोलणं आहे पंतप्रधानाचं। दादा काय वाटतं तुम्हाला, एक ज्येष्ठ नेत्यावर अशा प्रकारची टीका नरेंद्र मोदींनी केलेली आहे, शोभनीय आहे काय? हे पहा, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब जे आहेत ते देशाचे शक्तिमान नेते आहेत आणि त्यांनी भारताच्या राजकारणात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि त्यांनी केंद्रात वेगळ्या जे खाते आहेत, तो कृषी खातं असो की दुसरे खातं असो, असे खाते त्यांनी एक समर्थपणे त्यांनी ते मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं आहे। आणि मागील 2 फेजमध्ये जे निवडणूक झाली आहे त्या दोन्ही फेजमध्ये माननीय नरेंद्र मोदीजी यांना त्यांचा प्रभाव झालेला आहे, हा त्यांना निश्चित करता आहे। आणि जे इंटरनल सर्वे येते आहे त्या इंटरनल सर्वेमध्ये त्यांना आणि संघाला माहीत आहे की त्यांचा प्रभाव आता निश्चित आहे। ते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर टीका असो की पंतप्रधान देशातील जे सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे त्यांच्यावरती ज्यापणे ते टीका करत आहे, हा त्यांचा प्रभाव झालेला आहे, याची एक निशाणी आहे। आणि माझं म्हणणं काय, शरदचंद्र पवार जे आहेत ते एक अभ्यासू नेते आहेत। माननीय नरेंद्र मोदीजी कधी त्यांना गुरु म्हणतात, कधी त्यांच्यावरची जहाल टीका करतात। हे जे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं दुटप्पी धोरण आहे ते याच्यामुळे स्पष्ट होतो आहे। सर काय सांगणार, नरेंद्र मोदींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जहरी टीका केलेली आहे, भटकती आत्मा असं त्यांना एक उपमा दिलेली आहे, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, शरद पवार साहेब जे देशात व राज्यात आणि जगात यांचा परिचय आहे। 2014 पासून जे BJPने जे राज केलं 10 वर्ष फक्त खोटं बोलून, असं आहे की शरद पवार साहेबाला ज्यांनी जे भटकती आत्मा जे सांगितलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांना, यांची हार निश्चित आहे। कारण भटकती आत्मा शरद पवार साहेब आहे कोणासाठी? शेतकऱ्यासाठी। भटकती आत्मा आहे कोणासाठी? मोलमजुरी करणारा माणसासाठी। कारण शरद पवार साहेब जे आहे ना, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा नेता आहे। आणि शरद पवार साहेब म्हणजे एक चालता फिरता विद्यापीठ आहे। आणि शरद पवार साहेबाबद्दल जे यांनी उद्गार काढलेले आहे का ही भटकती आत्मा आहे, तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब जालना शहरच्या वतीने नरेंद्र मोदी साहेब यांचा आम्ही निषेध करतो। कारण आमचे शरद पवार साहेब जे 84 वर्षाचे योद्धा आहे, युवा आहे, आज बी ते युवाप्रमाणे काम करतात। आणि देशात त्यांनी सर्व समाजासाठी, अल्पसंख्याच्या समाजासाठी त्यांनी काम केलं। कृषी मंत्री असताना त्याने काम केलं, रक्षा मंत्री असताना काम केलं। आणि ज्या माणसांनी ज्यांच्या पुण्यात आलेसुद्धा नरेंद्र मोदी साहेब यांनी 2014ला सांगितलं होते का बाबा मी शरद पवार साहेबाचा बोट धरून राजकारण केलं आहे। आता त्यांना हार निश्चित दिसली, म्हणून आता त्यांनी काय केलं, भटकती आत्मा यांनी याचा अर्थ असा आहे की यांची हार निश्चित आहे, देशात राज्यात यांची हार निश्चित आहे। आणि आम्ही या मोदी साहेबाच्या, या आमचे शरद पवार साहेबाच्या यांनी जे सांगितलेलं आहे त्यांनी घर बी फोडलं साहेब शरद पवार साहेबाचं।
अजितदादाला घेऊन गेले, आमची घडी निशाणी घेऊन गेले, तरी तुम्ही सगळे घेऊन जा. तुतारी निशाणीवर आमची महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 48तून कमीत कमी आमचे 47-46 आता आमचे उमेदवार निवडून येऊ राहिले हे त्यांना माहीत आहे. तर आम्ही शरदचंद्र पवार साहेबाबद्दल ज्यांनी ते उद्गार काढलेले आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांचं जाहीर निषेध करतो. दादा काय सांगणार, नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केलेली आहे आणि जे वक्तव्य केलं आहे ते आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. काय वाटतं? खरं तर असं आहे सर की जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो. आजच्या घडीला मोदी साहेबांकडे महाराष्ट्राला घेऊन कोणतेच विकासाचे मुद्दे नाही आहेत आणि ते हातबल झालेले आणि नैराश्यातून त्यांनी हे विधान केलेलं आहे. खरं तर मोदी साहेबांचा स्वतःचा मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. काही वर्षापूर्वी म्हणजे 4-5 वर्षापूर्वी हेच मोदी शरद पवार साहेबांना गुरु म्हणायचे की मी यांची उंगली धरून यांचं बोट धरून राजकारणात आलो. जेव्हा किल्लारी भूकंप झालता तर शरद पवार साहेबांनी फार व्यवस्थित चांगल्या प्रकारे तो भूकंप हँडल केला होता. म्हणून गुजरातात जेव्हा भुज या ठिकाणी भूकंप आला तेव्हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी मोदी तिथं असताना त्यांच्या हाती सूत्र न देता इथून शरद पवार साहेबांना तिथं पाठवलं होतं आणि तिथं शरद पवार साहेबांनी ते सगळं हँडल केलं. इतका चांगला नेता, इतका वरिष्ठ नेता, पण त्याच्या समोर टिकायचं तर जनतेला त्यांच्या मुख्य मुद्द्यातून कसं भटकायचं म्हणून त्यांनी ही भटकती आत्मा हा फॉर्म्युला काढला. आणि दुसरं कारण असं आहे की देशात जी अराजकता चालू आहे, सध्या कर्नाटकचा प्रकरण आपल्याला माहीत पडलं असेल, फार मोठा सेक्स स्कॅन्डल आहे, पण तो सेक्स स्कॅन्डल महाराष्ट्राच्या मीडियाने दाखवू नये आणि काहीतरी वादग्रस्त विधान करून मीडियावर आपण आणि शरद पवार साहेब हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे राहावं आणि तो प्रकरण त्या मीडियावर दिसू नये म्हणून मोदी साहेबांनी आपले महाराष्ट्राचे मुख्य बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, सगळे भ्रष्टाचारी त्यांच्यासोबत आहे महाराष्ट्राचे. आजच्या घडीला महाराष्ट्रात त्यांच्यासोबत त्यांच्या निशाणीवर त्यांच्या महायुतीतले 5 उमेदवार ज्यांच्यावर ईडीची कारवाई झालेली ते आज उभे आहेत. त्यांच्या पक्षाकडून NDAकडून उभे आहेत. ते भ्रष्टाचारावर त्यांना बोलायचं नाही म्हणून महाराष्ट्राचे मुद्दे भटकावे म्हणून त्यांनी असं विधान केलेलं आहे. कालच्या विधानाचा निवडणुकीवर परिणाम होईल? 100%. शरद पवार साहेब ही भटकती आत्मा नाही, ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. जेव्हा अशा मोठ्या नेत्यांवर ज्यांचा महाराष्ट्राच्या जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांची बदनामी करण्याचं काम जर हे NDAचे नेते लोक मोदी वगैरे करत असतील तर नक्की महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मला काय वाटतं तुम्हाला, शरद पवार यांच्यावर, ज्येष्ठ नेत्यावर अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत, काय म्हणणं आहे? मी सर्वप्रथम या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे या देशाचे जाणता राजा म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्याबद्दल अशी जी टीका केली, त्यांनी जे शब्द काढले त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. निश्चितपणानं या भारत देशाला शेतकऱ्यांसाठी जी 75,000 कोटी रुपयाची कर्जमाफी जी दिलेली आहे ते देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. महिलांना राजकारणामध्ये 33% आरक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, 50% देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या सरकारी नोकऱ्या असतील त्या नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण देण्याचं काम महिलांना शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेलं आहे. याच्या विपरीत तुम्हाला सांगतो मी आता दिल्लीमध्ये महिला खेळाडू बसली, तिच्यावरती अत्याचार भाजप सरकारच्या काळामध्ये. पंजाब अमृतसरमधील जितके शेतकरी आहेत त्यांच्यावरती ट्रॅक्टर टाकण्याचं काम, गाड्या टाकण्याचं काम, फायरिंग करण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे. म्हणजे शेतकरी विरोधी, महिला विरोधी, महागाई, या 10 वर्षामध्ये जी महागाई इतकी झालेली आहे ती आत्तापर्यंतच्या मागच्या 60 वर्षात झालेली नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीकडं जनतेचं लक्ष जाऊ नये, महाराष्ट्राचं लक्ष जाऊ नये म्हणून ह्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावरती टीका करायची आणि लोकांनी त्या टीकेविरोधामध्ये विचार करत बसायचं म्हणून त्यांनी हे चुकीचं विधान केलेलं आहे, त्याचा मी निषेध करतो. निश्चितपणानं पुणेकर ह्या वक्तव्याचं 100% त्यांना तिथं विजय करून, आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार विजय करून निश्चितपणानं त्यांना जबाब देतील एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. शरद पवार ही भटकती आत्मा नसून महाराष्ट्राची आत्मा आहे एवढंच या ठिकाणी मी सांगेल. सर काय सांगणार, शरद पवार यांच्यावर अशा प्रकारची टीका झालेली आहे, एक महाविकास आघाडीचा मित्रपक्ष, घटक पक्ष म्हणून काय वाटतं? सर्वप्रथम शरद पवार यांच्या विरुद्ध जे मोदी सरकारने भटकती आत्मा म्हटलं, इंडिया आघाडीचा प्रमुख घटक शरद पवार जे आहे
मोदीसारख्या पंतप्रधानांना शोभत नाही. कारण की त्यांनी भाषण करत असताना आपण आत्तापर्यंतचे इलेक्शन झाले की आपण 5 वर्षात 10 वर्षात काय कामं केले, आपला मॅनिफेस्टो काय होता आणि आपण किती त्याच्यातले वादे पूर्ण केले, मुद्दे पूर्ण केले. ते मुद्द्याचं न बोलता हे अशा प्रकारे त्यांचे विषय डायव्हर्ट करण्यासाठी शरद पवारबद्दल काढलेलं स्टेटमेंट आहे. मला असं वाटतं मोदी सरकारचं मोदीजी यांचं मानसिक संतुलन बिघडले असून त्यांचा तोल गेलेला आहे. आणि त्यांनी ज्या प्रकारे त्यांचं जे 10 वर्षाचं काम आहे ते 10 वर्षाचं काम मी 5च वाक्यात सांगतो की उद्योगपती यांना धंदा, त्या माध्यमातून BJPला चंदा, ED CBIचा विरोधकांना फंदा, ED CBIचा विरोधकांना फंदा आणि महागाईच्या आणि बेरोजगाराच्या नुसतं बोंबा आणि शेतकऱ्याचा झाला वांदा. याच्या पलीकडे मोदी सरकार काहीच करत नाही. पेपर फुटत आहेत, लाठीचार्ज होतो आहे आणि पूर्णपणे विषय पूर्ण डायव्हर्ट करण्यासाठी, या मूळ मुद्द्यावर पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्टंटबाजी केलेली आहे. हा पूर्ण मोदीचा स्टंटबाजी आहे की जेणेकरून लोकांना वाटू नये की महागाईवर आपण मतदान करावं. तेच मोदी म्हणत होते की गॅस देख की आप मतदान करो 2014 में. आता ही वेळ आलेली आहे, जनता त्यांना दाखवून देतील. ही अशा प्रकारे हे केलेले पूर्ण निंदनीय आहे. आम आदमी पार्टी याचा पूर्ण निषेध करते आणि ही जनता ही पूर्ण महाराष्ट्रातली नाही, पूर्ण भारतातली जनता ही त्यांना दाखवून देईन. मताच्या स्वरूपात त्यांना जे गोष्ट आहे की आमचे अरविंद केजरीवाल जे जेलमध्ये टाकले, हेमंत सोरेनजी टाकलेले आहे, त्यांचा जो उत्तर आहे की जेल का जवाब वोट से, ह्या प्रकारे जनता ही त्यांना दाखवून देईन. आणि हे असे स्टेटमेंट करणं हे पंतप्रधानाच्या गरिमेला शोभनीय नाही आहे. म्हणून मी माझं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत, यांच्यामध्ये भाजप सरकार असेल किंवा नरेंद्र मोदी असेल यांच्याविषयी प्रचंड रोष जो आहे हा पाहायला मिळत आहे. दादा काय सांगणार, नरेंद्र मोदींनी जी टीका केली याबद्दल तुमचं म्हणणं? 2014ला नरेंद्र मोदी हे त्यांची एक लहर आली होती, लाट आली होती आणि असं गुजरात मॉडेल असं समोर ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेस मीडिया विकली जाते किंवा अजून काही होऊ शकतं असं काही लोकांच्या लक्षात आलं नाही. हळूहळू 10 वर्षात लोकांच्या लक्षात हे येतं आहे की आपल्याला मूर्ख बनवण्यात आलेलं आहे. काही विकासाचा नारा घेऊन आलेली ही सरकार काहीच करत नाही आहे. चाहे मग ते शेतकऱ्यांसाठी असो किंवा बेरोजगारांसाठी असो किंवा रोजगार निर्मितीसाठी असो, महिलांसाठी असो, कोणत्याही देशहित ज्या गोष्टींमध्ये होतं तसल्या कोणत्याच गोष्टी झालेल्या नाही आहेत. पण आता याचं उत्तर देता येत नाही आहे. BJPला संपूर्ण BJPला याचं उत्तर देता येत नाही आहे आणि त्यांचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. म्हणजे मतदारांचे लक्ष विचलित करण्याचे काम 100% लक्ष विचलित करण्याचे काम चालू आहे. मी तर 4 लाईनामध्ये असं सांगेन की चोरी कर रहा चौकीदार, कानून चला रहा तड़ीपार, देशभक्ति सिखा रहा गद्दार और कौन लूटा कितना लूटा ये बता रहा अखबार. या 4च गोष्टी देशामध्ये चालू आहेत. सर्वसामान्यांच्या हाती काहीच लागत नाही आहे. बेरोजगारीपासून शेतमालापासून तर नोकरीपर्यंत सगळ्या गोष्टीने हैराण परेशान झालेली जनता आहे. आता ती जनता त्यांना आपलं ठिकाण दाखवणार आहे आणि RSSचाच इंटरनल सर्वे 160च्या वर सीट त्यांना दाखवत नाही आहे. तर आता त्यांना ती घाबरगुंडी उडालेली आहे किंवा मला पॅनिक अटॅक आला म्हणा किंवा तोल गेला समजा काही. आता अजूनही जाहिरी टीका ते करतील, अजून आपल्याला बघायला मिळतील. तरीसुद्धा शरदचंद्र पवार यांच्यावर झालेल्या जाहिरी टीकावर आम्ही आम आदमी पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना सद्बुद्धी देव असं प्रार्थना करतो. आपण जर पाहिलं तर नरेंद्र मोदी यांचा तोल गेलेला आहे आणि मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत आणि आणखीन अशा प्रकारचे जे वक्तव्य आहेत ते आगामी काळात होतील अशा प्रतिक्रिया या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. एकूणच भाजप सरकार असेल, नरेंद्र मोदी असेल यांच्यावरती प्रचंड रोष जो आहे हा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.